नमस्कार आणि आम्ही सर्व आपले स्वागत करतो. यामध्ये आपणाला दिसेल की वाईजलीवाईजनी शिक्षकांसाठी कसे 2 दिवसांची ऑनलाईन फॅकल्टी इनेबलमेंट आनंददायक प्रोग्राम केला. वाईजलीवाईजनी 26 आणि 27 मार्च रोजी 2 दिवसांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ऑनलाईन फॅकल्टी इनेबलमेंट कार्यशाळा केली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील न्यू इंग्लिश स्कूल आमने गावचे आणि आदर्श विद्यालय कुरुंद गावचे 30 शिक्षक होते. 2 दिवसांच्या कार्यशाळेची वेसारी. या 2 दिवसांच्या कार्यशाळेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. सर्वप्रथम शिक्षकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स संकल्पना शिकवणारे. दुसरा शिक्षकांना त्याचे स्वतःचे एलेक्सा स्किल तयार करण्यास शिकवा. आणि तिसरे त्यांना वाईज सेंट्रल प्लॅटफॉर्म वापरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स संकल्पना विद्यार्थ्याला शिकविणे. आमचा हेतू असा होता की 60 मिनिटांत शिक्षकाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संकल्पना शिकवा. हे जाणून घेतल्यानंतर आपण खूप आनंदित झाले असेल. हे पहा एक झलक. अँड्र्यू एन.जी. ते मशीन लर्निंगसाठी सांगत आहे की मशीन लर्निंग स्पष्टपणे क्रमादेशित केल्याशिवाय कार्य करण्यासाठी संगणक प्राप्त करणे विज्ञान आहे. हे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवधारणा शिकवण्यासाठी वाईजलीवाईजनी एक स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित केली आहे, ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवधारणा समजावून सांगण्यासाठी साधन आणि पद्धत आहे. शिक्षकांना मशीन लर्निंग बद्दल शिकवण्यासाठी वाईजलीवाईज काही नवीन आणि भिन्न साधने वापरली गेली. यामध्ये गणिताच्या समस्या सोडवण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर केला आहे. या डिव्हाइसमध्ये लाखो फोटो आधीपासूनच घातले गेले आहेत. जेव्हा कोणी काही आकार काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या लाखो फोटोमधून त्या आकाराचा अंदाज लागायला लागतो आणि त्याच वेळी शिकत राहतो. शिक्षकांनी या साधनाचा कसे आनंद घेतला बघा. या डिव्हाइसमध्ये लाखो फोटो आधीपासूनच घातले गेले आहेत. जेव्हा हे डिव्हाइस ऑब्जेक्ट शोधण्यास सांगते आणि जेव्हा आपण त्यावर आपला कॅमेरा हलवितो, तेव्हा त्या लाखो फोटोमधून त्या आकाराचा अंदाज लागायला लागतो आणि जेव्हा आपण तो आकार शोधत असता तेव्हा आणि आपले कॅमेरा वेगवेगळ्या वस्तूंवर जातो, तो त्याबद्दल देखील सांगत राहतो. या साधनाच्या शिकण्यामध्ये शिक्षकांचा जबरदस्त जोश दिसतो. आणि दुसऱ्या दिवशी शिक्षकांना एलेक्सा बद्दल शिकले. एलेक्सा म्हणजे काय, एलेक्सा कसे कार्य करते, त्याचा उपयोग काय आहे, आणि शेवटी त्याची स्वतःची एलेक्सा स्किल कशी तयार करावी ते शिकलो. आणि शिक्षकांनी त्याची एलेक्सा स्किल तयार केली. शिक्षकांनी केलेल्या एलेक्सा स्किलची झलक. Ever scored was by Stefan Stanis in December 1942. Football is the most watched and most played sport on earth. Football players run an average of 9.652. It's a fact. The maximum number of goals ever scored was by Stefan Stanis in December 1942. आणि कार्यशाला नंतर शिक्षकांनी त्याची एलेक्सा स्किल तयार केली. Welcome to your dinosaur match quiz. 1 to 4 players can play. How many are playing? 1. Let's start. Answer quickly until you get 3 wrong. To undo an answer, say undo. Which dinosaur is flying reptile?
pterosaur, That's correct. You now have 1 point. Next question. Which dinosaur is weighed more than 12 elephants? आणि दुसऱ्या दिवस वाईजने शिक्षकांना आश्चर्यचकित केले जेव्हा आम्ही कार्यशाळेत पहिल्यांदा एलेक्सा टीमला आमंत्रण दिला. एलेक्सा टीम शिक्षकांना त्यांच्या नवनीतम स्किलचा डेमो देणे आणि अभिप्रायासाठी आई होती. विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याकरता नवीन स्किल कमिलन अल्तुरा बद्दल समजावून. माझं नाव स्वप्नील मुंदडा आहे. मी पुण्यातच राहतो आणि मी एलेक्सा टीम मध्ये सिनियर प्रोडक्ट मॅनेजर आहे. जाणून घ्यायचंय की तुम्ही ही स्किल तुम्हाला मदत देऊ शकते की नाही देऊ शकत. जे लहान मुलं आहेत जी या स्किल थ्रू शिकतील त्यांनाही हे शिकता येतील का नाही, काही शिकता येईल का नाही हे आम्हाला बघायचं आहे. To meet all of you. So like Swapnil said, we are all part of the Alexa education team. Very happy to meet with all of you. Our main agenda or plan today is just to showcase what we built, an experience like similar to like how Swapnil told the fact skill that you built. We also built an experience to help children from classes 1 to 5 to learn English. मैं बतौर डिज़ाइनर एलेक्सा टीम के साथ काम करती हूँ और एजुकेशन के जैसे कहते हैं 3 मेन पिलर है, टीचर्स है, स्टूडेंट्स है, पेरेंट्स है. तो आज मेरा ये है कि मैं टीचर्स का पॉइंट ऑफ व्यू जानूं. आणि शेवटचा दिवस शिक्षक 2 दिवस मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अवधारणा आणि अलेक्सा स्किल बद्दल का शिकले त्याची प्रस्तुती केली. आर्टिफिशियल इंटेलिजेंस का अर्थ है बनावटी यानी कृत्रिम तरीके से विकसित की गई बौद्धिक क्षमता. What is Alexa? The topic, what is Alexa? रोबोटिक्स के बारे में थोड़ा बोलना चाहूँगा. जैसे कि रोबोटिक्स है द ब्रांच ऑफ टेक्नोलॉजी दैट डील्स विद द डिजाइन, कंस्ट्रक्शन, ऑपरेशन एंड एप्लीकेशन ऑफ रोबोट. रोबोटिक्स तकनीक और अनुप्रयोग. रोबोटिक्स विज्ञान और इंजीनियरिंग का एक अंत विषय विभाग है जो मैकेनिकल रोबोट के डिझाईन, निर्माण और उपयोग के लिए समर्पित है. खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांसमोर प्रेझेंट करू शकतो. मी जो टॉपिक निवडलेला होता तो आहे रोबोटिक्स. रोबोट की अभिकल्पना, निर्माण. जो भी मशीन है वो मेन की तरह, ह्यूमन बीइंग की तरह वर्क कर सकती है. ऍक्च्युअली आर्टिफिशियली इंटेलिजन्स ही जी एक सिस्टम आता आपल्या समोर आलेली आहे ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतोय. आणि त्यानंतर या कार्यशाळेच्या बद्दल त्याच्या प्रतिक्रिया दिली. रियली अमेजिंग एक्सपीरियंस. कि वाइजली वाइज जो नाम है वो रियली वाइज है. सो दैट W इज वेल डन टीम. एफर्ट मुझे उसमें लगा. सेकेंड मैंने W वाइज इंटेलेक्चुअल इंटेलिजेंस इंटरैक्टिव सेशन हम लोग बोल सकते हैं उसको. और देन मैंने देखा कि उसका वाइज का जो एस है वो सेंसिबल इंफॉर्मेशन है. ई स्टैंड्स फॉर इजियर फॉर एवरीवन. मैम इतने अच्छे से हिंदी में एक्सप्लेन कर रही थी, फिर से इतने सारे एग्जांपल्स दे रही थी डे टू डे लाइफ के. एंड यस, नाउ वी आर AI यूजर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस यूजर्स. देन वाइजली वाइज का नेक्स्ट वाइज जो है दैट इज ऑफ कोर्स वेल डन वर्कशॉप इज वेरी नाइस. I stands for interacting session. S stands for session was really fruitful, helpful, and E stands for enjoyable 2 days workshop. मुझे तो बहुत एक्टिविटी में मजा आया. एक्टिविटी इट वाज सो नाइस. 20 सेकेंड में इतने सारे ड्राइंग मैंने बचपन में नहीं किए बट अभी इतने किए मैंने. एंड जो वर्ड हम लोग सर्च कर रहे थे, रियली इट वाज वेरी नाइस एक्टिविटीज. एंड वैसे ही वाइजली वाइज टीम के लिए मैं एक बात कहना चाहूंगी कि जैसे हम लोग वाह ताज कहते हैं वैसे ये वाह वाह क्या वाइजली वाइज प्लॅटफॉर्म है, ऐसे मी जरूर कहना चाहूंगी. टीम कडनं तुमची टीम खरंच खूप सपोर्टिव्ह आहे. मग ते सौंदर्य कनन मॅडम असो, सारीपुत्र साळवे सर असो, आणि आपले जे अलेक्सा टीम कडनं आलेले स्वप्नील सर असो, जय सर असो आणि अम्मी मॅम असो, असे सगळ्यांचेच आभार व्यक्त करते मी. आणि खास करून आमचा चंद्रकुमार मॅडमचे पण मी खरंच
अँड थँक्यू सो मच मॅम की तुम्ही नवीन काहीतरी नॉलेज दिलं. रुटीन लाईफ पेक्षा ते नक्कीच वेगळं आहे आणि नक्कीच शिकण्यासारखं आहे. थँक्यू. मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी है। आप जो टीम हम लोगों के लिए कार्य कर रही है और बच्चों के लिए कार्य करेंगे, इसलिए मैं आप सभी टीम का बहुत बहुत आभारी हूँ। गेम में बहुत मजा आया, भाग दौड़ करना पड़ा, अच्छा बच्चों जैसा हो गए हम लोग भी। ओके, थँक यू मॅम, सभी टीम का बहुत। हे सेमिनार खूपच आवडला फक्त आणि त्याच्यामध्ये ते गेमच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला त्याच्यामुळे कंटाळा आला नाही. बहुत इंटरेस्टिंग था ये सेशन, बहुत कुछ सीखना मिला और गेम भी बहुत इंटरेस्टिंग थे. 2 दिवसाचा अनुभव छान आहे मॅडम. म्हणजे पहिल्यांदा आम्ही या अगोदर भरपूर ट्रेनिंग केलेली आहे पण ऑनलाईन जी ट्रेनिंग ती आमची फर्स्ट ट्रेनिंग होती. No, the feedback of teachers, what I got from teachers, were the sessions were excellent. Like they understood each and everything what was explained to them. Before they had zero knowledge of artificial intelligence, what artificial intelligence is. But currently they are in a stage where they can understand what artificial intelligence is and what are the benefits of it when they are going to teach them to the students. अलग लगा, हम जो किताब पढ़ाते थे, किताब पढ़ाने से अच्छा यानी हमें ऑनलाइन का कुछ तो भी ज्ञान हुआ हमें और बच्चों को हम कुछ तो भी दे सकते हैं इससे। जो हमने 2 दिन में लिया है वो बच्चों को कुछ तो भी हम शेयर कर सकते हैं। बहुत अच्छा लगा हमें। एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा, पूरा बिजी रहे हम लोग, जितना भी टाइम इधर ट्रेनिंग में रहे तो पूरा बिजी रहते। Just we have to learn some device, some systems which are useful to our class also, students also. जसं की सरांनी आम्हाला डेमो दाखवले, खास करून देव डिवाइस जी आता येते अमेझॉनची अलेक्सा, त्याबद्दल आम्हाला थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं की त्याचा आपल्याला यूज नक्कीच क्लासमध्ये करते। मुझे बहुत अच्छा लगा ये वेबिनार ज्वाइन करके। मैंने बहुत सारी बेसिक चीजें बहुत सीखी यहाँ पर। मुझे ऐसा लगा कि मेरे पास भी अलेक्सा डिवाइस है लेकिन मैंने अभी तक मतलब अटैच नहीं किया है ऐसा, तो वो अभी समझ में आया इस ट्रेनिंग से कि कैसे अटैच करना है। अच्छा लगा मैडम, कुछ नया सीखने को मिला। तुमचं शिक्षण आम्हाला आवडलं, छान माहिती मिळाली। या कार्यशाळेच्या काही पल I was not think of that I can talk with Alexa without spending a single money. That too, that is just because of you. I can try it. कार्यशाळेच्या शेवटी शिक्षकांना आमचे वाईस सेंट्रल मंचवर लॉग इन भेटाला। या कार्यशाळेच्या शेवटी शिक्षकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवधारणा समजली, आपल्या स्वतःच्या एलेक्सा स्किल तयार केले आणि वाईज सेंट्रल बद्दल माहिती घेतली। मला यकीन आहे हे सगळेचे तुम्ही आनंद घेतला आहे। सर्वांचे आभार।